नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपला व्हिडिओ एडिटिंग कोर्सचा दिवस 5वा. तर मित्रांनो, आज एक एक आपण एकदम जबरदस्त फीचर शिकणार आहोत. ते म्हणजे स्पीड कंट्रोल. स्पीड कंट्रोल, व्हिडिओ स्लो मोशन आणि फास्ट इफेक्ट कसा तयार करायचा, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही रील्समध्ये पाहिलं असेल स्लो मोशन इफेक्ट, फास्ट इफेक्ट असलेले व्हिडिओ, रील्स खूप व्हायरल असतात. तर हा इफेक्ट तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये तयार करू शकता मित्रांनो. आज आपण तेच पाहणार आहोत, की तो इफेक्ट सोप्या पद्धतीने आपण कसा यूज करू शकतो आणि आपण कसा क्रिएट करू शकतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला याची एक जबरदस्त एक्स्ट्रा ट्रिक दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण करूया. स्पीड इफेक्ट कसा यूज करतात. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपलं जे ॲप्लिकेशन आहे CapCut Pro ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता माहीत आहे प्रोजेक्ट वगैरे कसा क्लिक करायचा. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर आपली गॅलरी वगैरे ओपन होते. तर आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे, तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. या बाजूला फोटो येतात आणि इकडे व्हिडिओ येतात. तर मी या ठिकाणी हा व्हिडिओ सिलेक्ट करतो. मी व्हिडिओला व्हिडिओला क्लिक करून व्हिडिओ बघू शकता. टाईमलाईनवरती व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत. टाईमलाईन कुठनं कुठपर्यंत आहे. नंतर व्हिडिओ कट वगैरे कसं करायचं हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो. तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. तर आज आपण बघणार आहोत स्पीड कंट्रोल. तर मित्रांनो, व्हिडिओ इथं ॲड झाल्याच्या नंतरनं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरनं स्पीडचा ऑप्शन येत आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्लिक नाही आहे. तर या ठिकाणी सर्व टूल दिसतायत. पण आपला तो स्पीडचा ऑप्शन आहे, तो या ठिकाणी दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही नॉर्मल करू वगैरे येत आहे. तर आपण नॉर्मलवरती क्लिक करूया मित्रांनो. नॉर्मलवरती क्लिक केल्याच्या नंतरनं बघू शकता आपला हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं स्पीड. स्पीड आल्याच्या नंतर नॉर्मल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता 1x वरती सध्या आपला तो डॉट आहे ग्रीन कलरचा पॉइंट. तर आपण 1x 2x इथं आहे मित्रांनो. 2xच्या आपण इकडे घेतलं तर आपला व्हिडिओ स्लो होत आहे. 1x कडे घेतलं तर व्हिडिओ स्लो होत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आपला आपला व्हिडिओ स्लो मोशनमध्ये झालेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर हाच व्हिडिओ फास्ट इफेक्ट करायचा असेल तर 2 सेकंदच्या राईट बाजूला हा आपला पॉइंटर आहे, तो या ठिकाणी आपण स्क्रोल करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ एकदम फास्ट झालेला आहे. तर बघू शकता या ठिकाणी. इकडे आपण 2x इकडे घेईल 5x, 10x, 100x कडे, तर आपला व्हिडिओ फास्ट दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो, ही जी लाईन आहे 1x आणि 2x वगैरे 5x, तर याला स्लायडर असे पण आपण म्हणू शकतो मित्रांनो. बघू शकता तुमच्या लक्षात आलं असेल 2x इकडे जर तुम्हाला व्हिडिओ स्लो करायचा असेल तर बघू शकता. आणि जर फास्ट करायचं असेल तर 2x राईट बाजूला 5x, 10x वगैरे 5x, तर बघू शकता एकदम फास्ट असं होत आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रो लेव्हल ट्रिक काय आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ मी डिलीट करतो या ठिकाणी आणि नंतरनं इम्पोर्ट करून घेतो. तर मित्रांनो, आपली जी प्रो लेव्हल ट्रिक आहे ती काय आहे ती पण बघू शकता. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, स्पीडमध्ये जायचं आहे आणि स्पीडवरती गेल्याच्या नंतर नॉर्मलच्या बाजूला कर्व म्हणून ऑप्शन येत आहे, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही येथे तुम्हाला ऑलरेडी भरपूर इफेक्ट पाहायला भेटतील. जसं की इथं बघू शकता मॉन्टेज आहे, हिरो आहे, जंप, कट वगैरे असे भरपूर आपल्याला या ठिकाणी इफेक्ट पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आपण हिरो इफेक्ट यूज करून पाहूया. एकदम खतरनाक हा इफेक्ट या ठिकाणी आहे. नंतर बुलेट बघूया. तर बघू शकता अशा प्रकारे
इफेक्ट देऊन तुम्ही स्लो फास्टचा इफेक्ट देऊन एकदम खतरनाक रील्स बनवू शकता, व्हिडिओ क्रिएट करू शकता. सिनेमॅटिक तुमचा स्वतःचा इफेक्ट तुम्ही क्रिएट करू शकता मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी. हा इफेक्ट असा यूज करू शकता आणि नंतर ना मित्रांनो स्पीडमध्ये कर्ववरती गेल्यानंतर इथं कस्टम म्हणून ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा स्वतःचा इफेक्ट तयार करू शकता. या ठिकाणी बघू शकता. मी या ठिकाणी ही जो पॉइंट आहे खाली घेतो आणि हा जो आहे तो वरती घेतो मित्रांनो. तर बघू शकता आपण या ठिकाणी एक इफेक्ट क्रिएट केलेला आहे. स्लो आणि फास्ट बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला बघू शकता. स्लो, फास्ट, लो अशा प्रकारे आपण इफेक्ट वगैरे तयार करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला एकदम समजलं असेल की आपण व्हिडिओ स्लो, फास्ट कसा करायचा ते पण एकदम सोप्या पद्धतीने. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सिनेमॅटिक स्पीड इफेक्ट वगैरे तयार करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटलाय हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.